नसरापूर प्रकरणातील धक्कादायक अपडेट्स आता एक एक करून समोर येत आहेत आणि अशातच त्या लहान मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आला आहे। त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे आहेत। नक्की काय आहे त्या रिपोर्टमध्ये सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर पुण्यातील नसरापूर येथील त्या निष्पाप मुलीचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला असून त्यातील माहिती अतिशय धक्कादायक आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलेल्या या मुलीला नराधमाने वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेलं। तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्या नराधमाने मुलीचा आवाज दाबण्यासाठी तिच्या तोंडात पायमोजे म्हणजे सॉक्स कोंबले होते। तसेच या मुलीच्या छातीवर वळ उमटलेले दिसून आले। इतकंच नाही तर तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत। त्याचबरोबर आरोपीने हत्या करण्याआधी त्या मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचंही उघडकीस आलं आहे। आरोपीवर यापूर्वीही महिला अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांनीही त्याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। आता सरकार हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहे। अशा क्रूर गुन्हेगाराला कायद्याने कोणती शिक्षा द्यायला हवी, तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।